हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग मराठी नोट्स हब या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघणार आहे, जी DHSमध्ये आवश्यक असते DHS एक्झामसाठी. तर DHSमध्ये जी पदे भरली जाणार आहे ती सर्वच आपण कवर करण्याचा आज प्रयत्न करू. त्यापूर्वी महत्त्वाची माहिती सांगते की हा जो एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, शैक्षणिक अर्हता चा जो PDF आहे हा प्रिव्हियसचा आहे. प्रिव्हियस जी एक्झाम झाली होती त्यामधील हा PDF आहे. आपण रेफरन्ससाठी हा यूज करत आहोत. ठीक आहे. आता जी सप्टेंबरमध्ये एक्झाम होणार आहे, म्हणजे सप्टेंबरच्या लास्ट वीकमध्ये ॲडव्हर्टाईज येऊ शकते. तर ती एक्झाम नक्की TCS घेणार, TCS घेणार की MPSC घेणार हे अजून कन्फर्म झालेलं नाही आहे. जर MPSC घेणार असं जर डिसाईड झालं तर हा PDFमध्ये काही जास्त म्हणजे चेंजेस होऊ शकतात. ठीक आहे. जर TCS जर घेणार तर मोस्टली चेंजेस होणार नाही. तर त्यानुसार आपण बघणार आहे. आणि TCSने जर घेतली, जर एक्झाम TCSने घेतली तर तुम्हाला याच्यामध्ये मोस्टली नाही मिळणार बघायला. तर रेफरन्ससाठी आपण ही यूज करत आहोत ही PDF. जेव्हा न्यू ऑफिशियल नोटिफिकेशन येईल तेव्हा चेंजेस जर झाले तर त्यानुसार आपण माहिती बघू. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहे. सर्वात पहिलं पद इथे दिसत आहे तुम्हाला की गृहस्थपाल आणि वस्त्रपाल, म्हणजे हाऊस अँड लिनेन कीपरची पहिली पोस्ट इथे दिलेली आहे, ज्याचं पे मॅट्रिक S6 आहे. पे मॅट्रिक्स म्हणजे वेतन श्रेणी. ज्यांना माहीत आहे त्यांना फारच ठीक, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते की S1 जर असेल तर त्याची वेतन श्रेणी खूप कमी असते. आणि जसे जसे S1, S2, S3 जसं आता तुम्हाला इथे बघायला मिळत असेल की पे मॅट्रिक्स S6 आहे, तर त्याची वेतन बेसिक सॅलरी जी आहे ते 19,960 इथे दिसत आहे. आणि इथे हे बघा, इथे तुम्हाला S13 दिसत आहे, तर त्याचं जे बेसिक आहे ते 35,400 आहे. तर अशा प्रकारे त्याचा फरक दिसतो आपल्याला. तर आता आपण पहिलं पद बघणार आहे, ते म्हणजे लिनन कीपर. ठीक आहे. त्यानंतर हॅव पास्ड सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडक्टेड बाय डिव्हिजन बोर्ड अंडर द महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी बोर्ड ॲक्ट. म्हणजे या पोस्टसाठी SSC म्हणजे 10वी पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर हॅव प्रिव्हियस एक्सपिरियन्स इन हाऊसकीपिंग, यांनी तिथे मेन्शन केलं आहे की एक्सपिरियन्स असणे खूप जरुरी आहे हाऊसकीपिंगमध्ये. ठीक आहे. तर अशी ही पोस्ट आहे. त्यानंतर दुसरी पोस्ट आहे स्टोर कम लिनन कीपर. यू हॅव पास सेकंडरी, म्हणजे इथे पण सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट SSC मागत आहे, कंडक्टेड बाय डिव्हिजनल बोर्ड अंडर द महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी बोर्ड. त्यानंतर दुसरे इथे मेन्शन केलेलं आहे की हॅव पास गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन मराठी टायपिंग स्पीड 30 वर्ड्स पर मिनिट. म्हणजे तुमच्याकडे मराठी टायपिंगचं सर्टिफिकेट असलं पाहिजे, जे 30 पर मिनिट. ठीक आहे. असं ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे मराठी टायपिंग इथे या पोस्टसाठी मागितलेली आहे. तिसरं पोस्ट आहे LSO, ज्याला आपण लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर म्हणतो. तर यासाठी तुम्हाला BSc असणे जरुरी आहे. यामध्ये तुम्हाला स्पेशलायझेशन म्हणजे केमिस्ट्री किंवा बायोलॉजी सब्जेक्ट असला पाहिजे, बॉटनी और झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी और बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे. तर हे दिलेले आहेत त्यांनी ऑप्शन. दुसरं म्हणजे त्यांचा DMLTचा कोर्स पूर्ण असलेला पाहिजे. तर हे त्याचं क्वालिफिकेशन आहे. त्यानंतर चौथं पोस्ट आहे सेम मलेरिया 95% लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर. इथे पण DMLT कोर्स असला पाहिजे. त्यानंतर त्याचं BSc झालेलं असलं पाहिजे, बॉटनी और झूलॉजी ते ऑप्शन्स दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक लॅबोरेटरी असिस्टंट इथे दिलेलं आहे. यामध्ये इथे सुद्धा BSc असलं पाहिजे. त्यानंतर DMLTचा कोर्स असला पाहिजे. त्यानंतर एक्सरे टेक्निशियन इन एक्सरे सायंटिफिक ऑफिसर. तर क्षकिरण यामध्ये
स्वकिरण तंत्रज्ञ यामध्ये बॅचलर डिग्री झालेली पाहिजे तुमची रेडिओग्राफीमध्ये, बॅचलर सायन्स पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी, किंवा मग पोजेस अ डिग्री ऑफ बॅचलर सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री और बायोलॉजी डिप्लोमा और सर्टिफिकेट इन रेडिओलॉजी. ठीक आहे, तर ही याची क्वालिफिकेशन आहे. त्यानंतर ब्लड बँक टेक्निशियन और ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर, तर यासाठी पोसेस अ डिग्री ऑफ बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन ब्लड ट्रान्सफ्युजन और बॅचलर ऑफ सायन्स पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन ब्लड ट्रान्सफ्युजन, किंवा मग प्रोसेस अ डिग्री ऑफ बॅचलर ऑफ सायन्स विथ अ फिजिक्स केमिस्ट्री और बायोलॉजी अँड अ डिप्लोमा सर्टिफिकेट इन ब्लड ट्रान्सफ्युजन. ब्लड ट्रान्सफ्युजन यामध्ये डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट तुमचं असणं गरजेचं आहे, प्लस BSc असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहे फार्मसी ऑफिसर 8वी पोस्ट. यामध्ये रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशनमधून फार्मासिस्ट ॲज पर फार्मसी ॲक्ट 1948 डिप्लोमा इन फार्माकॉलॉजी, डिप्लोमा झालेला पाहिजे तुमचा फार्माकॉलॉजी अँड रिकग्नाइज फार्मसी अंडर द फार्मसी ॲक्ट 1948 अंतर्गत तुमचा डिप्लोमा झालेला असला पाहिजे. गव्हर्मेंट, सेमी गव्हर्मेंट किंवा ॲक्रेडिटेड हॉस्पिटल और प्रायव्हेट रिकग्नायझेशन फार्मसी. ठीक आहे. त्यानंतर इथे दिलं आहे डायटिशियन, BSc तुमचं झालेलं असलं पाहिजे, डिग्री ऑफ स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटीमधून. त्यानंतर ECG टेक्निशियन, डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी और बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी. कार्डिओलॉजीमध्ये तुमचं हे झालं पाहिजे, डिग्री झाली पाहिजे. त्यानंतर आणि डिप्लोमा सर्टिफिकेट इन कार्डिओलॉजी, तुमच्याकडे डिप्लोमा असला पाहिजे की तुम्ही सर्टिफिकेट असलं पाहिजे डिप्लोमा इन सर्टिफिकेट इन कार्डिओलॉजीमध्ये. त्यानंतर एक पोस्ट आहे इथे डेंटल मेकॅनिक म्हणून एक पोस्ट आहे. हायर सेकंडरी म्हणजे 12th पाहिजे इथे, आणि यू हॅव पास द डेंटल मेकॅनिक कोर्स तुमचा पास झालेला पाहिजे गव्हर्मेंट हॉस्पिटलमधून, बॉम्बे और नागपूर और बाय एनी इन्स्टिट्यूशन इन इंडिया रिकग्नाइज बाय गव्हर्मेंट अप्रूव्ड जे असले तिथून तुमचा तो कोर्स झालेला पाहिजे. त्यानंतर आहे इथे डायलिसिस टेक्निशियन आहे. तुमची डिग्री स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटीमधून सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री और बायोलॉजी, किंवा अँड DMLT फ्रॉम वन ऑफ द मेडिकल कॉलेज और फ्रॉम एनी इन्स्टिट्यूशन रिकग्नाइज बाय द युनिव्हर्सिटी. ठीक आहे. बॅचलर डिग्री तुमची झालेली पाहिजे सायन्समध्ये, ज्यामध्ये हे सब्जेक्ट असले पाहिजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, आणि प्लस DMLTचा तुमचा 1 इयरचा म्हणजे जो काही असतो तो कोर्स झाला पाहिजे. त्यानंतर आहे अधिपरिचारिका 50% शासकीय जे आहेत, शासकीयमधून इन्स्टिट्यूशनमधून ज्यांचं GNM झालेलं आहे त्यांच्यासाठी 50% जागा, पे मॅट्रिक S13 असते त्यांचं. त्यानंतर तुमचं इथे दिलेलं आहे की GNM झालेलं, डिप्लोमा झालेला असला पाहिजे. त्यानंतर इथे एक दिलं आहे तुम्हाला की जे भारतीय परिचर्या परिषद निकषानुसार शिक्षणाद्वारे कोणत्याही मुक्त विद्यापीठामधून जर तुम्ही कोणती पदवी घेतली असेल, पदाची अर्हता धारण केली आहे आणि दुरुस्त शिक्षणाद्वारे कोणत्याही मुक्त विद्यापीठातून पदाची अर्हता प्राप्त केल्यानंतर मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण केली आहे, तर ते उमेदवार यासाठी पात्र असणार नाही. म्हणजे डिस्टन्समधून ज्यांनी केलं आहे GNM, कारण GNM हा रेग्युलर कोर्स असतो आणि ते जर तुम्ही डिस्टन्समधून केलं आहे तर तुम्ही त्यासाठी मान्यता म्हणजे एलिजिबल तुम्ही इथे राहणार नाही. त्यानंतर अधिपरिचारिका ही पोस्ट आपण बघू. ठीक आहे. खाजगी 50% PBBSc ज्यांचं झालं आहे त्यांच्यासाठी ही वॅकन्सी आहे. तर इथे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की जे रेग्युलर कोर्स आहे PBBScचा डिग्री, त्यामुळे तुम्ही जर हे दुरुस्त शिक्षणात म्हणजे मुक्त विद्यापीठातून जर करत असाल, अर्हता धारण करत असाल, तर ते इथे पात्र राहणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर एक पोस्ट आहे दूरध्वनी चालक म्हणून. SSC इथे पास असलं पाहिजे. तिथे बघा तुम्हाला दिसत असेल की SSC पास बोलले आहे, आणि त्यानंतर त्याला मराठी, हिंदी आणि इंग्लिशचं नॉलेज असलं पाहिजे, तो फ्लुएंटली बोलू शकला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहे वाहन चालक. त्याच्याकडे लायसन्स असलं पाहिजे, ड्रायव्हर लाईट मोटार व्हेकल.
त्यानंतर मीडियम पॅसेंजर मोटर व्हेकल और हेवी पॅसेंजर मोटर व्हेकल त्यानुसार त्याच्याकडे लायसन्स असलं पाहिजे. त्यानंतर त्याचा SSC तो पास असला पाहिजे. ठीक आहे, SSC त्याचं झालेलं असलं पाहिजे. पण त्याच्याकडे कमीत कमी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे ड्रायव्हिंगचा. ठीक आहे, त्यानंतर बेसिक नॉलेज असलं पाहिजे रिपेरिंग मोटर व्हेकलचा आणि हॅव अ क्लीन रेकॉर्ड ड्रायव्हिंग मोटर, म्हणजे त्याचा रेकॉर्ड जे आहे ते क्लीन असलं पाहिजे की काही ॲक्सिडेंट वगैरे केला असे केसेस त्याच्यावर नसले पाहिजे. तर अशा प्रकारे वाहन चालकाची पोस्ट आहे. त्यानंतर आपण बघू शिंपीच्या पोस्टविषयी बघू, टेलर ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा SSC पास त्यांनी सांगितलेलं आहे, सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन. आणि टेलर अँड कटिंगचा इन्स्टिट्यूशनमधून त्याचा डिक्लेअर टू रिक्वायर्ड थेरॉटिक, म्हणजे त्याच्याकडे एक्सपिरियन्स असला पाहिजे. ठीक आहे, टेलरिंग अँड कटिंगचं त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन डिक्लेअर करून त्याच्याकडे एक्सपिरियन्स असला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर आहे प्लंबर आर लिटरेट्स ॲटलिस्ट 2 years एक्सपिरियन्स त्याचा प्लंबिंगचा असला पाहिजे. त्यानंतर प्रेफरन्स शॉल बी गिवन टू कॅन्डिडेट प्रोसेसिंग अ सर्टिफिकेट अवॉर्ड बाय द डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, म्हणजे जे टेक्निकल एज्युकेशन म्हणून त्याचा प्लंबरचा कोर्स झालेला असला पाहिजे. हे त्याचं क्वालिफिकेशन आहे. त्यानंतर आहे कार्पेंटरसाठी सुद्धा इथे दिलेलं आहे की त्याच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे कार्पेंटर, चांगलं इन्स्टिट्यूशनल, म्हणजे फ्रॉम द इन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऑफ एनी अदर रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूशनमधून त्याचा कोर्स झालेला असला पाहिजे. त्यानंतर आहे ऑप्थॅल्मिक ऑफिसर, याच्यामध्ये ऑप्टोमेट्री ऑफ क्लिनिकल ऑप्टोमेट्री रिकॉग्नाइज बाय युनिव्हर्सिटी ऑफ द महाराष्ट्र युनिव्हर्सिटी हेल्थ सर्व्हिसेस ची डिग्री असली पाहिजे त्यामध्ये. त्यानंतर आता आपण बघणार आहे सायकॅट्रिक सोशल वर्कर अँड सोशल सुपरिटेंडेंट सायकॅट्रिक. ठीक आहे, तर याच्यामध्ये ही पोस्ट बघत आहोत आपण. 2 years फुल टाईम मास्टर ऑफ सोशल वर्कर MSW त्यांचं असलं पाहिजे. त्यानंतर विथ मेडिकल अँड सायकॅट्रिक सोशल वर्क स्पेशलायझेशन असलं पाहिजे किंवा मग डिग्री असली पाहिजे त्यांची MSWमध्ये. आणि सायकॅट्रिक ॲज वन ऑफ द सब्जेक्ट्स फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, तर हे त्याचा क्वालिफिकेशन आहे. त्यानंतर आहे सायकोथेरपिस्ट, हॅव अ पास्ट हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट, 12वी असली पाहिजे. ठीक आहे, बस. आणि प्रेफरन्स डिग्री ऑफ स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी इन सायकोथेरपीमध्ये त्याची डिग्री झालेली असली पाहिजे. त्यानंतर ऑक्युपेशनल थेरपिस्ट, डिग्री इन सायन्स ऑक्युपेशनल थेरपी त्याची झालेली असली पाहिजे डिग्री. त्यानंतर आहे काउन्सलर, मास्टर डिग्री झाली पाहिजे त्याची सायकॉलॉजी ऑफ स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटीमधून, शासन मान्यता युनिव्हर्सिटीमधून. हॅव अ पास्ट 1 year एक सर्टिफिकेट ऑफ काउन्सलर ऑफ महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन ऑफ मेंटल हेल्थ पुणे, किंवा मग हॅव अगेन आफ्टर हॅव्हिंग ॲक्वायर्ड द क्वालिफिकेशन रिक्वायर्ड इन क्लास नॉट लेस दॅन अ 5 years एक्सपिरियन्स ऑफ काउन्सिलिंग इन अ मेंटल हेल्थ, त्याला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. त्यानंतर त्याची डिग्री असली पाहिजे सायकॉलॉजीमध्ये चांगल्या युनिव्हर्सिटीमधून, आणि त्याच्याकडे 1 yearचं सर्टिफिकेट असलं पाहिजे की त्याने काउन्सिलरचं महाराष्ट्र इन्स्टिट्यूटचं. त्यानंतर आहे रासायनिक सहाय्यक केमिकल असिस्टंट, त्याची डिग्री MSc विथ बायोकेमिस्ट्रीमध्ये डिग्री असली पाहिजे. त्यानंतर BSc विथ केमिस्ट्री प्रिन्सिपल सब्जेक्ट फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. ठीक आहे, त्यानंतर आपण बघू बॅक्टेरियोलॉजिस्ट और लॅबॉरेटरी टेक्निशियन, 26 नंबरची पोस्ट आहे. प्रोसेसर डिग्री MSc विथ मायक्रोबायोलॉजी असलं पाहिजे ॲज अ प्रिन्सिपल सब्जेक्ट फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, किंवा मग BSc विथ मायक्रोबायोलॉजी असलं पाहिजे, हे त्याचं क्वालिफिकेशन आहे. त्याच्यानंतर नॉन मेडिकल असिस्टंट दिलेलं आहे इथं, SSC त्याचं असलं पाहिजे. त्यानंतर यू हॅव तर काय लिहिलं आहे, यू हॅव अंडरगॉन 4 months ट्रेनिंग कोर्स तुमचा झाला पाहिजे. लेप्रसी वर्क ॲट लेप्रसी ट्रेनिंग सेंटरमधून रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन पास द फायनल एक्झामिनेशन, त्यानं पास केलेली असली पाहिजे. त्यानंतर वॉर्डन गृहपाल, त्याचं BSc असलं पाहिजे डिग्री, किंवा
डिग्री इन आर्ट्स अँड सायन्स ऑफ अ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून. त्यानंतर आहे रेकॉर्ड कीपर, ग्रॅज्युएट असला पाहिजे. सर्टिफिकेट ऑर डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स, लायब्ररी सायन्समध्ये डिप्लोमा असला पाहिजे. त्यानंतर डिझायरेबल एक्सपिरियन्स लायब्ररी वर्क, ठीक आहे, ऑर रेकॉर्ड मेंटेनन्स, नॉलेज ऑफ द फॉरेन लँग्वेज. फॉरेन लँग्वेजचं नॉलेज असलं पाहिजे त्याला आणि एक्सपिरियन्स असला पाहिजे लायब्ररी वर्कचा. त्यानंतर हेल्थ सुपरवायझर, हेल्थ सुपरवायझरसाठी BScची डिग्री असली पाहिजे, ठीक आहे, लिहिलं आहे BScची डिग्री असली पाहिजे. त्यानंतर शॉल हॅव सक्सेसफुली कम्प्लीटेड द पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग, त्याचा कोर्स कंडक्टेड बाय हेल्थ कंप्लीट झालेला असला पाहिजे. त्यानंतर पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूशन नागपूर फॉर द पोस्ट ऑफ मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, मल्टीपर्पज हेल्थ वर्कर किंवा मग सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स त्याचा झाला असला पाहिजे, ठीक आहे, हे त्याचं क्वालिफिकेशन आहे. त्यानंतर आपण बघणार आहे इलेक्ट्रिशियन ट्रान्सपोर्ट. यामध्ये तुम्हाला दिसत असेल की हॅव अ पास्ट SSC, ठीक आहे, कम्प्लिटेड कन्सल्टेड ITI त्याचा झालेला असला पाहिजे, ठीक आहे, गव्हर्मेंट इन्स्टिट्यूशनमधून. त्यानंतर दुसरं म्हणजे 5 years एक्सपिरियन्स त्याला असला पाहिजे, फुल टाईम वर्कर. त्यानंतर हॅविंग अ कॅपॅसिटी इन्सेप्ट द व्हेकल्स अँड आयडेंटिटी द फॉल्ट्स, जे काही परिवहनमध्ये ट्रान्सपोर्टमध्ये काही फॉल्ट असतील तर त्याला बेसिक नॉलेज त्याचं असलं पाहिजे, तर ही त्याची क्वालिफिकेशन आहे. त्यानंतर स्किल्ड आर्टिझन, कारागीर, SSC असला पाहिजे, 10वी पास. त्यानंतर ट्रेड ITI त्याचा, तो ट्रेडमधून ITI त्याचा पास झालेला असला पाहिजे स्किल आर्टिझन म्हणून, ठीक आहे, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. त्यानंतर कॅपॅसिटी टू इन्स्पेक्ट द व्हेकल्स, म्हणजे जे हॅविंग अ कॅपॅसिटी टू इन्स्पेक्ट, व्हेकलला इन्स्पेक्ट करण्यासाठी त्याची कॅपॅसिटी असली पाहिजे. त्यानंतर आहे सिनियर टेक्निकल असिस्टंट, तर यामध्ये तो SSC असला पाहिजे, SSC झालं असलं पाहिजे कॅन्डिडेटचं. त्यानंतर डिप्लोमा इन मेकॅनिकलमध्ये झालं असलं पाहिजे, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे, हे त्याचं क्वालिफिकेशन आहे. त्यानंतर ज्युनियर टेक्निशियन, ठीक आहे, इथे तो SSC असला पाहिजे ज्युनियर टेक्निशियन. त्यानंतर पुन्हा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. त्यानंतर हॅविंग अ कॅपॅसिटी इन्स्पेक्ट, व्हेकलला इन्स्पेक्ट करण्याची कॅपॅसिटी त्यामध्ये असली पाहिजे, प्लस ड्रायव्हिंग लायसन्स त्याच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर टेक्निशियन HEMAR, हॅव पास अ सेकंडरी, 10वी पास असला पाहिजे. त्यानंतर डिप्लोमा इन बायोमेडिकल और इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग और एनी अदर क्वालिफिकेशन असलं पाहिजे. त्यानंतर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असला पाहिजे 2 वर्षाचा, ठीक आहे. त्यानंतर आहे ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, त्याचं पण SSC असले पाहिजे. त्यानंतर हॅव अ डिप्लोमा आयदर इन बायोटेक्नॉलॉजी, सेम वरच्या पोस्टसारखा इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये क्वालिफिकेशन असलं पाहिजे आणि एक्सपिरियन्स असला पाहिजे 1 वर्षाचा. वरच्या याच्यामध्ये जो होता तंत्रज्ञ HEMAR ते 2 वर्षाचा एक्सपिरियन्स होता, इथे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर आहे डेंटल हायजिनिस्ट, यामध्ये दिलेलं आहे की हायर सेकंडरी म्हणजे HSC 12वी झालेलं पाहिजे आणि डेंटल हायजिनिस्टचं एक्झामिनेशन जो असतो हॅव अ पास द डेंटल हायजिनिस्ट एक्झामिनेशनमध्ये तो पास झालेला असला पाहिजे, सर्टिफिकेट वगैरे त्याच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर आहे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर, ग्रॅज्युएट असला पाहिजे BSc विथ मॅथमध्ये, मॅथ अँड स्टॅटिस्टिकमध्ये, किंवा BCom असलं पाहिजे विथ स्टॅटिस्टिक और BA असलं पाहिजे, किंवा मग BA इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स ऑफ अ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून, ठीक आहे. त्यानंतर आहे फोरमॅन, कार्यदेशक, इथे आहे SSC पासिंग पाहिजे. त्यानंतर डिप्लोमा इन मेकॅनिकल पाहिजे, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, व्हेकलला इन्स्पेक्ट करायची कॅपॅसिटी पाहिजे आणि ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे. त्यानंतर आहे सर्व्हिस इंजिनियर, यामध्ये हॅव अ पास SSC एक्झामिनेशन, ठीक आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे डिप्लोमा इन मेकॅनिकल आणि थर्ड म्हणजे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स.
त्यानंतर नॉलेज असलं पाहिजे टू वर्कशॉप रिपेअर और मेंटेनन्स ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ व्हेइकल्स. ठीक आहे, नॉलेज असलं पाहिजे. त्यानंतर हॅविंग अ शुड नॉलेज ऑफ सुपरविजनचं त्याचं नॉलेज असलं पाहिजे. ऑन सबऑर्डिनेट वर्कर्स ऑफ व्हेरियस ट्रेड्स अँड हॅविंग अ कन्व्हर्संट ऑर मोटर इन्स्पेक्शन. ठीक आहे, त्यानंतर हॅविंग वेल कन्व्हर्सन नॉलेज ऑफ कंपनी ॲक्ट, मोटर व्हेकल ॲक्ट आणि त्याच्याकडे नॉलेज असलं पाहिजे व्हेकल ॲक्टविषयी, इंडस्ट्रियल ॲक्टविषयी. त्यानंतर आहे सिनियर सिक्युरिटी असिस्टंट. सिनियर सिक्युरिटी असिस्टंटसाठी SSC पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर सर्टिफिकेट इन इंडस्ट्रियल कोर्सेस रिकग्नाइज इन्स्टिट्यूशनमधून त्याचा तो इंडस्ट्रियल कोर्स झालेला असला पाहिजे. हॅव अ ॲडिक्वेट नॉलेज ऑफ फायर फायटिंग इक्विपमेंट्सचं त्याच्याकडे नॉलेज असलं पाहिजे. त्यानंतर 5 वर्षाचा त्याला एक्सपिरियन्स असला पाहिजे. ठीक आहे, प्रॅक्टिकल नॉलेज त्याला असलं पाहिजे. त्यानंतर तो रिस्पॉन्सिबल पोझिशन इन इंडस्ट्री और इन गव्हर्नमेंट डिपार्टमेंट इंडस्ट्रियल कमर्शियल. ठीक आहे, त्याच्याकडे एक्सपिरियन्स असला पाहिजे आणि तो रिस्पॉन्सिबल पर्सन असला पाहिजे त्या पोझिशनसाठी. त्यानंतर आहे डिप्लोमा त्याचा झालेला असला पाहिजे. प्रोव्हाइड द प्रेफरन्स मे बी गिवन टू डिप्लोमा होल्डर इन इंडस्ट्रियल सिक्युरिटीचा त्याच्याकडे डिप्लोमा असला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर आपण बघू वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता. याच्यामध्ये 2 इयर्सचा फुल टाईम मास्टर म्हणजे MSW झालेला असला पाहिजे 2 वर्षाचा. त्यानंतर आपण बघणार आहे हायर ग्रेड स्टेनो. SSC शॉर्ट हँड 20 वर्ड्स पर मिनिट, इंग्लिश टायपिंग 40 बिट्स पर मिनिट और मराठी वर्ड्स पर मिनिट. वर्ड्स पर मिनिट म्हणजे 30-40 इंग्लिश झालेलं असलं पाहिजे. म्हणजे इंग्लिश जे आहे ते 40 असलं पाहिजे आणि मराठी 30. हे याचा क्वालिफिकेशन आहे. त्यानंतर लोअर ग्रेड स्टेनो सेम SSC असलं पाहिजे, 100 वर्ड्स पर मिनिट आणि इंग्लिश टायपिंग असली पाहिजे 40 वर्ड्स पर मिनिट किंवा मग मराठी 30. ते त्याला ऑर आहे. त्यानंतर आहे स्टेनो टायपिस्ट, सेम SSC असलं पाहिजे, 100 वर्ड्स पर मिनिट आणि इंग्लिश टायपिंग म्हणजे इंग्लिश 40 असली पाहिजे किंवा मराठी 30, दोनपैकी एक. त्यानंतर एक्स-रे असिस्टंट, त्यामध्ये बॅचलर डिग्री असली पाहिजे त्याच्याकडे रेडिओलॉजीची. ठीक आहे, किंवा मग BSc झालेलं असलं पाहिजे फिजिक्स अँड केमिस्ट्रीवर बायोमध्ये. त्यानंतर आहे ECG टेक्निशियन. ECG टेक्निशियनची बॅचलर ऑफ सायन्स ऑफ पॅरामेडिकल जे डिग्री आहे, बॅचलर ऑफ सायन्स त्याच्याकडे डिग्री असली पाहिजे BScची आणि त्याच्याकडे डिप्लोमा असला पाहिजे इलेक्ट्रो सर्टिफिकेट ECGचा. ठीक आहे, इलेक्ट्रो इन्सेफॉलोग्राफीचा त्याच्याकडे डिप्लोमा असला पाहिजे. त्यानंतर आपण बघणार आहे हिस्टोपॅथी टेक्निशियन. बॅचलर डिग्री असली पाहिजे त्याच्यामध्ये हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये किंवा BSc झालेलं असलं पाहिजे. ठीक आहे, त्याचं क्वालिफिकेशन आहे. त्यानंतर आपण बघणार आहे हेल्थ इन्स्पेक्टर. BScमध्ये डिग्री असली पाहिजे. ठीक आहे, डिपार्टमेंट फॅमिली वेलफेअर, हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ट्रेनिंग सेंटर डिपार्टमेंटमधून झालेलं असलं पाहिजे. त्यानंतर आहे लायब्ररियन, सर्टिफिकेट अँड डिप्लोमा असला पाहिजे इन लायब्ररी सायन्समध्ये. त्यानंतर आहे इलेक्ट्रिशियनचा डिप्लोमा असला पाहिजे इन इलेक्ट्रिकल ट्रेडमध्ये आणि त्यानंतर SSC त्याचं झालेलं असला पाहिजे पर इक्विव्हॅलेंट एक्झामिनेशन रिकग्नाइज बाय गव्हर्नमेंट. त्यानंतर शस्त्रक्रिया गृहसहाय्यक, सेकंडरी स्कूल म्हणजे फक्त SSC पास असला पाहिजे. ऑपरेशन थिएटर असिस्टंटसाठी फक्त 10th पास पाहिजे. त्यानंतर आहे मॉडेल रूम टेक्निशियन और रेडिओग्राफी टेक्निशियन, यामध्ये डिग्री पाहिजे BScची. ठीक आहे, बस. त्यानंतर रेडिओग्राफीचा डिप्लोमा पाहिजे आणि BScची डिग्री पाहिजे. त्यानंतर आहे मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, ज्याला MPW म्हणतो, त्याचं 12वी झालेलं असलं पाहिजे इन सायन्स.
ठीक आहे. 12वी सायन्स पाहिजे. त्यानंतर त्याचा सॅनिटरी इन्स्पेक्टर त्याचा SIचा कोर्स कंप्लीट झालेला असला पाहिजे, त्याचं क्वालिफिकेशन आहे. त्यानंतर ज्युनियर ओव्हरसियर कनिष्ठ अधीक्षक SSC पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर विथ इंग्लिश एक्झामिनेशन विथ इंग्लिश ॲज वन ऑफ द सब्जेक्ट्स ऑफ एक्झामिनेशन तसं असलं पाहिजे. हॅव हाईट पाहिजे, असा या पोस्टसाठी हाईट पाहिजे 5.4 5 फूट 4 इंच. ठीक आहे. चेस्ट 32 when deflected expanded to 34 ऑफ द एक्झामिनेशन. ठीक आहे. फुगवून त्याची छाती 34 आली पाहिजे. तर अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे. सर्व पोस्ट आपण इथे कवर करण्याचा प्रयत्न केला आहे. जर व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि इतरांना ही माहिती जरूर पाठवा आणि पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.